पोलीस कर्मचाऱ्यांच्या नोकरीचं प्रमाण एवढं व्यस्त प्रमाण आहे, त्यांना नोकरीमध्ये 18-18 तासापर्यंत राहावं लागतंय। मग अशा वेळेला सरकारने कुठेतरी सहानुभूतीपूर्वक त्यांचा विचार केला पाहिजे। पोलीस प्रत्येकाची सुरक्षा करत असेल, इव्हन की आमदार असेल, खासदार आहे किंवा मंत्री यांच्या बरोबर पोलीस असतात, मात्र पोलिसांवर ही वेळ आली की स्वतःचं घर मुंबईमध्ये नाही। बऱ्याचदा तुम्ही बघाल, आज मुंबईमध्ये आपण म्हणतो कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, आपली मुंबई ही आर्थिक राजधानी आहे। शासनाला हे कळलं पाहिजे की ही आर्थिक राजधानी कोणामुळे झाली आहे, तर ह्या मुंबई शहराची ही जी सुरक्षा यंत्रणा आहे ही आमचे पोलीस चोख बजावत आहेत आणि कुठे ना कुठेतरी हे शहर सुरक्षित आहे म्हणून आज ही मुंबई आर्थिक राजधानी झालेली आहे। मग अशा वेळेला जर तुम्ही पोलीस या अत्यंत महत्त्वाच्या घटकाला इतकं दुय्यम जर दर्जा देणार असाल आणि त्यांच्या मागण्यांवरती विचारच करणार नसाल, तर कुठे ना कुठे आता आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे। कारण आम्ही बरीच वर्ष हा फॉलोअप घेतोय, असं नाही की आज आम्ही इथे येऊन डिरेक्टली उभे राहिलो आहे। खूप वर्ष आम्ही यांच्याशी वाटाघाटी करतोय, चर्चा करतोय, बोलणी करतोय, बऱ्याचदा आमच्या मीटिंग पण झालेल्या आहेत, पण त्याच्यामधून आम्हाला कुठेही आउटपुट येताना दिसत नाही। आणि सरकारने जी वसतिगृह दिले प्रत्येक पोलिसांना, सरकारने ज्या वसाहती दिलेल्या आहेत ना, ह्या खूप कमी प्रमाणामध्ये आहेत। आज तुम्ही बघाल तर 50,000च्या वर आमचे पोलीस आहेत, 51 ते 52,000 पोलीस आहेत, पण कुठे ना कुठे क्वार्टर्स जे आहेत ते 18 ते 19,000 आहेत। मग अशा वेळेला ज्या पोलिसांना खरोखर घरं नाही आहेत, ते अगदी कल्याण म्हणा, म्हणजे मुंबईच्या बाहेरनं इथे येऊन नोकऱ्या करतायत। मग त्यांचा विचार करताय का की तुमच्या आजूबाजूला जे पहाऱ्याला पोलीस आहेत ते नक्की कुठून येत आहेत नोकरीला, ते कोणत्या शहरातून येत आहेत, ते मुंबईमधूनच येत आहेत की मुंबईच्या बाहेरच्या संलग्न शहरांमधून येत आहेत, ह्याचा कधी विचार होणार आहे की नाही। जर एक 1.5 तास त्यांना जर ट्रॅव्हलिंगमध्ये जर घालवावं लागत असेल, 1 तास ट्रॅव्हलिंगला, 1 जायला आणि 1 तास यायला, मग त्यांनी नोकरी पण कशी करायची, याचा कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे। सरकारला आमची नम्र विनंती आहे तुमच्या मार्फत की त्यांनी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय आम्हाला द्यावा। नक्कीच होत्या ह्या त्यांच्या प्रमुख मागण्यात। आपण जर बघितलं, पोलीस हा प्रत्येकाची सुरक्षा करत असतो, मात्र पोलिसांना मुंबई शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांच्या पत्नीने ह्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू केले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा देखील इशारा पोलीस पत्नीने दिला आहे। कॅमेरा प्रेम महात्रेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।